नमस्कार. तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. लोकसभा निवडणुका पार पडल्या. भाजपाने सत्ता स्थापन केली. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार थंडावले असले तरी कार्यकर्ते मात्र आत्ताही निवडणुकीच्याच नशेत दिसत आहेत. सोशल मीडियामुळे काय काय होऊ शकतं हे संपूर्ण जगाने पाहिलं आहे. निर्भया हत्याकांड, अण्णा हजारे आंदोलन असे सोशल मीडियाचे कितीतरी उदाहरणं आहेत ज्यामुळे सामान्य लोकांना न्याय भेटला आहे. पण बीड जिल्ह्यात या सोशल मीडियाचा दुरुपयोग करूनही काही तरुण जातीयवाद निर्माण करत आहेत. बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बीड जिल्ह्याच्या वातावरणात चिघळलं. मुंडे यांच्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. असाच दुसरा प्रकार घडला तो अहमदनगरमध्ये. या तरुणाच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टमुळे वंजारी आणि ओबीसी समाजात चीड निर्माण झाली. यामुळे सकल ओबीसी समाजाकडून शिरूर, कासार आणि परळी शहरात बंद पुकारण्यात आला. या बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला. बाजारपेठा तर बंद होत्याच, पण रस्त्यावर काळं कुत्रंही फिरकत नव्हतं. या संपूर्ण घटनेचे गांभीर्य ओळखून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला. या दरम्यान दुसरीकडे मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा निषेधार्थ बीडमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं पाहायला मिळाली. बीडमधील निवडणूक पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी चुरशीशी घडली. बजरंग सोनावणे विजयी झाले खरे, पण यानंतर बीड जिल्ह्याचं जातीय समीकरण खराब झालं आहे. तरुणाई सोशल मीडियावरून अनेक प्रकारचे वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची स्थिती सध्या स्थिर नाही, ती अस्थिर आहे. यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि विजयी खासदार बजरंग सोनावणे या दोघांना समोर घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले, पण याचा कोणताही परिणाम दिसला नाही. बीड जिल्ह्यात लागलेली जातीय समीकरणाची आग वाढणार की कमी होणार ही वेळच सांगेन. तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावर अशा पोस्ट करणाऱ्यावर कोणत्या प्रकारची कारवाई केली पाहिजे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.